आता याच्यानंतर काय करायचंय, आपण जे दह्यामध्ये तिखट आणि हळद घालून ठेवलं होतं ते याच्यात ऍड करायचं. आता इथे लक्षात असू द्या, दही टाकल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ना ती कमी करायची बरं का, जास्त नाही ठेवायची. लुक्स व्हेरी नाईस, थँक्यू. भाजीचा कलर तुम्हाला छान दिसत आहे, पण जेव्हा ही भाजी तुम्ही घरात कराल किंवा तुम्ही इतरांना खाऊ घालाल, हिचा फ्लेवर खूप छान येतो. नक्की करून बघा. आणि हीच कॉमन मटार बटाट्याची भाजी टेस्टला खूप छान लागते. आणि कलरसाठी मी याच्यात काहीही, आता लाईव्ह चालू आहे तुमच्यासमोर, मी काहीही प्रिझर्वेटिव्ह कलर वगैरे काहीच ॲड करत नाही आहे. फक्त लाल सुक्या मिरच्या पाण्यात घातल्या भिजत आणि टॅमॅटोसोबत त्याला पेस्ट केलंय. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलाय. आता जे जे नवीन लाईव्ह कनेक्ट करतायत ना त्यांनी पटापट लवकर